नमस्कार, मी डॉक्टर तुषार कोकाटे. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आहे. पोट साफ न होणे या समस्येवरती, ज्याला कॉन्स्टिपेशन किंवा मलबद्धता असं म्हणतात. अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवातच या प्रश्नाने किंवा या विचाराने होते की आज तरी पोट व्यवस्थित साफ होईल की नाही. मग टॉयलेटला गेल्यानंतर तिथे बराच वेळ बसावं लागणं, तिथे कुंथावं लागणं किंवा संडासला कडक होणं, पाईल्स, फिशुला यासारखे काही त्रास त्याच्यामुळे होणं, किंवा मग मलविसर्जन तर झालं आहे, पण जी एक फिलिंग किंवा एक जी भावना असते ना की हां आता पोट साफ झालं बरं का, हा फ्रेशनेस आहे, हा न येणं, अशा सगळ्या समस्यांचा समावेश आपण मलबद्धता किंवा कॉन्स्टिपेशनमध्ये करू शकतो. आता याच्यामध्ये अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारची चूर्ण घेतात, वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात. मग ते गरम पाणी पिणं असेल, ओवा जिऱ्याचा काढा असेल, किंवा काही वेगवेगळ्या प्रकारचे अजून काही काढे, अनेकांचे अनेक उपाय असतात. आता हे सगळे अनेक उपाय करूनसुद्धा समस्या मात्र तिथेच असते की पोट काही साफ होत नाही आहे, कॉन्स्टिपेशन आहे ते आहेच आहे. याच्यामध्ये मी असं ऑब्झर्व केले की बऱ्याचदा एका महत्त्वाचं जे कारण आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग वेगवेगळ्या प्रकारची औषधं आपण त्याचा भडीमार करत राहतो आणि समस्या तशीच राहते. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ते एक महत्त्वाचं कारण आणि ते कारण दूर करण्याचा एक सोपा उपाय लगेचच बघणार आहोत. बघा, कारण काय सांगता येईल तर पोट साफ न होण्यामागे अनेक जरी कारणं असली तरी बऱ्याचदा असं दिसतं की आपल्या पोटाचे जे स्नायू आहेत, ह्या पोटाच्या स्नायूंची जी शक्ती आहे ती बऱ्याचदा कमी झालेली असते आणि मग मल पुढे ढकलण्यासाठी त्यांना जी विशिष्ट शक्ती किंवा विशिष्ट त्याची जी गती पाहिजे ती त्यांना मिळत नाही आणि मग अशा प्रकारे कॉन्स्टिपेशनचा समस्या आपल्याला उद्भवू शकते. याच्यामागे कारण काय असू शकतं, म्हणजे हे जे स्नायू वीक झालेले आहेत हे झालं प्राथमिक कारण, पण त्याच्याही पाठीमागे एक मूलभूत कारण आहे. याच्याकडे बऱ्याचदा लक्ष दिलंच जात नाही आणि म्हणूनच कॉन्स्टिपेशनच्या समस्येचा हा जो आता ज्याला आपण म्हणतो ना की ही समस्या वाढतच चाललेली आहे, ती वाढत चाललेली आहे. याचं कारण असेल की शरीरातलं ओझ कमी होणं. आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तेव्हा त्याचं 7 धातूंमध्ये रूपांतर होत असतं. रसधातू, रक्तधातू, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र, अशा प्रकारे 7 धातूंमध्ये त्याचं रूपांतरण होत असतं. आणि या 7 धातूंमध्ये या अन्नाचं रूपांतर झाल्यानंतर या 7 धातूंचा जो सारभाग आपण ज्याला म्हणू शकतो ते म्हणजे ओझ असतं. हे ओझ काय काम करतं तर हे जे ओझ आहे शरीरातलं, हे ओझ आपल्या शरीरातल्या सगळ्या अवयवांना ताकद देण्याचं, ऊर्जा देण्याचं काम करत असतं. आता ओझ हा शब्द बऱ्याचदा तुम्ही ऐकला असेल. यालाच तेजसुद्धा म्हटलं जातं की एखाद्याचा चेहरा ओजस्वी दिसतो, तेजस्वी दिसतो. म्हणजे काय की त्याच्या आतून जी काही शक्ती प्रकट होत असते, जे काही आपण अन्न पाणी ग्रहण करत असतो त्याच्यापासून आपल्याला जे काही बल मिळत असतं तर त्याच्या आतून जी शक्ती प्रकट होत असते त्याचं नाव ओझ आहे. आता हे ओझ जर कमी प्रमाणात तयार व्हायला लागलं तर मग काय होतं तर त्याचा सगळ्या शरीर अवयवांना अंश मिळत नाही आणि मग होतं काय तर त्या अवयवांची शक्ती ही कमी कमी होत जाते, शक्ती क्षीण होत जाते. मग आता जर पोटाच्या स्नायूंना, थोडक्यात आपल्या आतड्यांना अशा प्रकारे जर आपल्या शरीरामध्ये जर ओझ नसेल तर मग काय होईल तर ह्या आतड्यांना तितकीशी शक्ती, तितकंसं बल राहणार नाही आणि मग ही आतडी शक्ती क्षीण झाल्यामुळे, त्यांच्या स्नायूंची शक्ती क्षीण झाल्यामुळे त्यांची पुरस्सरण जी गती आहे ती बाधित होते आणि अशी पुरस्सरण गती म्हणजे मल किंवा अन्न पुढे ढकलण्याची जी गती आहे ती बाधित झाली की मग अशा प्रकारे समस्या येते की कॉन्स्टिपेशन होतं आहे, मलबद्धता होते. मग आता या समस्येवर उपाय काय तर निश्चितपणे आपल्याला त्या आतड्यांची शक्ती वाढवली पाहिजे. आतड्यांची शक्ती वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे तर आतड्यांची शक्ती वाढवण्यासाठी त्या आतड्यांना किंवा त्या ओव्हरऑलच सगळ्या अवयवांना ओझाचा पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे. मग आता हे ओझ वाढवायचं तरी कसं, सप्तधातूंची ताकद किंवा सप्तधातूंची शक्ती वाढली की हे ओझ आपोआप वाढतं. मग त्यासाठी आता काय करावं लागेल तर यासाठी अनेक उपाय आहेत खरं तर, परंतु एक सोपा उपाय या ठिकाणी सांगणार आहे. तो म्हणजे असं आपलं जे ओझ आहे ते वाढवण्याची ताकद तुपामध्ये आहे. जर नियमितपणे गाईचं तूप आपण सेवन केलं तर आपल्या शरीरामध्ये ओझ वृद्धिंगत होतं, ओझ वाढत असतं. आता हे तूप कसं सेवन करायचं तर माझ्या मागच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की जर तुम्ही नित्य नियमाने दूध आणि तुपाचं सेवन केलं तर निश्चितपणे वेगवेगळ्या प्रकारचे फायदे होतात. त्याच्यामध्ये कॉन्स्टिपेशनसाठी सुद्धा तुम्ही सकाळी दूध आणि तूप सेवन केलेलं चालतं. परंतु जर फक्त कॉन्स्टिपेशनसाठी, फक्त मलबद्धता या आजारावरती नियंत्रण आणण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर मी असं सजेस्ट
सजेस्ट करेल की तुम्ही सकाळी तर दूध तूप घ्याच, परंतु रात्री झोपताना सुद्धा दूध आणि तूप आवर्जून घ्या. आता याच्यामध्ये अनेकांची अशी समस्या असते की डॉक्टर आम्हाला दूध चालत नाही, दूध आवडत नाही, दुधाची ॲलर्जी वगैरे वगैरे. खरं तर दूध आणि तूप घेता आलं तर चांगलंच आहे, परंतु जर दूध काही कारणाने चालत नसेल तर तुम्ही नुसतं तूप कोमट पाण्याबरोबर घेतलं तरी चालेल. परंतु रात्री झोपताना जर 2 चमचे तूप कोमट पाण्याबरोबर किंवा दुधाबरोबर पोटात गेलं तर निश्चितपणे आतड्यांच्या स्नायूंना शक्ती मिळणार आहे, शरीराला ओज मिळणार आहे आणि एकदा त्याचं बल पुनर्प्रस्थापित झालं, जे की ह्या तुपामुळे होतं, तर मग कुठलेही चूर्ण न घेता, कुठलाही काढा न करता किंवा सकाळी सकाळी काहीही वेगवेगळे प्रकारचे व्यायाम किंवा वेगवेगळ्या प्रकारची पेय न पितासुद्धा कालांतराने तुमचं पोट व्यवस्थित साफ होऊ लागतं. असा अनुभव अनेक रुग्णांमध्ये घेतलेला आहे. परंतु बऱ्याचदा असं होतं की हे असे उपाय करत असताना फक्त लॅक्झेटिव्ह दिले जातात, म्हणजे पोट साफ करण्याची, बळजबरीने पोट साफ करण्याची औषधं दिली जातात आणि त्याचा सुरुवातीला परिणाम होतो, नंतर त्या औषधांचा डोस वाढवावा लागतो आणि नंतर त्या औषधांचा काहीच परिणाम होत नाही. एकदा ते औषध अशा पद्धतीने काहीच परिणाम होत नाही याच्यापर्यंत गेलं की मग दुसऱ्या औषधाचा आधार घेतला जातो आणि हे चक्र मग कधीच संपत नाही. हे चक्र जर संपवायचं असेल, मलबद्धता, कॉन्स्टिपेशन जर मुळातून घालवायचं असेल तर त्याची जी चिकित्सा किंवा त्याचा जो उपाय तो सुद्धा मुळातून करणं गरजेचं आहे आणि शरीरातलं ओज वाढवणं हा त्याच्यातला एक मुळातून करण्याचा उपाय. तुम्ही असं ऑब्झर्व केलं असेल की सुरुवातीला आपलं पोट व्यवस्थित साफ होत होतं, परंतु जसं जसं वय वाढतंय तसं पोट साफ होण्याच्या समस्या वाढत जातात. वृद्धांमध्ये, ज्येष्ठ नागरिकांमध्ये पोट साफ न होणं, कडक संडासला वगैरे होणं या समस्या जास्त दिसतात. याचं कारण काय की जसं जसं वय वाढतं तसं शरीरातला जोम, शरीरातली ऊर्जा आणि म्हणजेच पर्यायानं शरीरातलं ओज हे कमी कमी होत असतं. मग अशा पद्धतीने शरीरातलं हे जे ओज आहे ते जर वाढवायचं असेल तर अष्टांग संग्रह या ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही दूध आणि तूप हे जे कॉम्बिनेशन आहे, हे कॉम्बिनेशन ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा वृद्ध व्यक्तींसाठी तर एक अमृतच आहे. हे का असं सांगितलेलं आहे? याचं कारण असं आहे की जसं जसं ओज कमी होईल तसं हे ओज वाढवण्यासाठी काहीतरी उपाय आपल्याला करावं लागेल. अन्नातून ते कदाचित तितक्या प्रमाणात आपल्याला मिळणार नाही आणि म्हणूनच दूध आणि तूप हा तो उपाय सांगितला. तुपाने ओज वाढतं, हे यात काही वादच नाही आहे. मग आता अशा पद्धतीने जर तुपाने ओज वाढलं शरीरातल्या आपल्या आतड्यांना त्यांची शक्ती, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शरीरामध्ये एक प्रकारचा कोरडेपणा आलेला असतो. जेव्हा ओज कमी होतं शरीरातलं तेव्हा शरीराला कोरडेपणा आलेला असतो. हाच कोरडेपणा तुमच्या आतड्यांनाही आलेला असतो आणि अशा प्रकारे जर कोरडेपणा आलेला असेल तर तिथलं जे कार्य आहे ते व्यवस्थित चालत नाही आणि मग अशा प्रकारे मलबद्धता वगैरे पोटाच्या अनेक समस्या खरं तर निर्माण होतात. पण आज आपण फक्त मलबद्धता म्हणजे कॉन्स्टिपेशनविषयी बोलतो. तर अशा पद्धतीने हा त्रासाला आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. असं जर होऊ नये आणि त्या आतड्यांना व्यवस्थित स्निग्धता यावी असं वाटत असेल तर स्निग्धता वाढवण्यासाठी सुद्धा तूपच आणि ओज वाढवण्यासाठी सुद्धा तूप हे मदत करत असतं. फक्त याची वेळ सकाळी तर घ्याच, बाकीच्या अनेक फायद्यांसाठी तुम्ही ते सकाळी घ्या. परंतु जर पोट साफ होत नाही आहे एवढ्या एका कारणासाठी घेत असाल तर रात्रीसुद्धा तूप आवर्जून घ्या, दुधात घ्या किंवा कोमट पाण्यात घ्या. आणि मुळातच ह्या उपायाचं वैशिष्ट्यच हे की हा उपाय लगेच पोट साफ करण्यासाठी नाही आहे, परंतु जर तुम्हाला पोट साफ करणाऱ्या औषधांवरचं अवलंबित्व कमी करायचं असेल तर जर नियमितपणे अशा पद्धतीने तुम्ही तुपाचं सेवन केलं तर कालांतराने तुमची पोट साफ होण्याची जी प्रवृत्ती आहे ती व्हायला लागते आणि कॉन्स्टिपेशनचा आजार मुळापासून दूर होतो. तर आज ह्या व्हिडिओच्या निमित्ताने फक्त याचं मूलभूत कारण ज्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष होतं ते सांगण्याचा आणि त्याचा एक सोपा उपाय सांगण्याचा एवढाच उद्देश होता. हा उपाय, हा व्हिडिओ, हा आयुर्वेद तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. बाकी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर जरूर करा आणि हो चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चटकन पटकन करून टाका. कारण आरोग्यविषयक, आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.